Hello everyone. Let's continue with pressure measurement, in which we have completed some initial part of the topic. We have seen some numericals on the physical properties of fluid, and then next point is here Newton's law of viscosity, which is again very important as per your examination, MSBT examination point of view. What is Newton's law of viscosity then? It states that the shear stress on a layer of fluid is directly proportional to the rate of shear strain. Okay, and that means shear stress is denoted by rho. Basically formula is like this: rho, and it is directly proportional to the rate of shear strain, not only shear strain but a rate of shear strain, that is du upon dy. Okay, du upon dy, that is rate of shear strain. And to remove this proportionality sign, we required a constant, and that constant is taken as mu, and this mu is called as dynamic viscosity or simply viscosity. Okay, or it is also called as coefficient of viscosity. हे नाव लक्षात घ्या, सर्व नाव तुम्हाला दिसतील कुठे ना कुठे. तर मिनिंग एकच आहे. ओके, म्यू मे बी टर्म एज डायनामिक विस्कोसिटी, coefficient of viscosity, or simply viscosity, and its unit is Newton second per meter square. ओके, जर याच्यावरून तुम्ही युनिट पाहिलं तर म्यूचा फॉर्म्युला इथे जो मेन फॉर्म्युला आहे त्याच्यावरून म्यूचा फॉर्म्युला रिअरेंज केला आपण, तर म्यू इज इक्वल टू रो अपॉन, है ना, ही टर्म खाली डिनॉमिनेटरला जाईल. म्यू इज इक्वल टू रो अपॉन डी यू अपॉन डी वाय, है ना, असं होईल. सो रो म्हणजे शिअर स्ट्रेस आहे. शिअर स्ट्रेस कोणताही असला, तुम्ही पाहिलेले सर्व स्ट्रेस, तर स्ट्रेस कोणताही असू त्याचं युनिट आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. बट इथे मग डी यू अपॉन डी वाय हा रेट ऑफ शिअर स्ट्रेन आहे, तर त्याचं युनिट आहे पर सेकंद. ओके, तर तुम्ही हे पर सेकंद रिव्हर्स होईल, मग ते वरती जाईल आणि न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर होईल. ओके, लक्षात आलं असेल. तर हे दुसरे दोन फॉर्म्युले इथे मी सांगितले. थोडक्यात हा म्यूचा फॉर्म्युला आहे तिथे डायरेक्टली यूज करता येईल. तर न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी इज द शिअर स्ट्रेस ऑन अ लेयर ऑफ फ्लुइड लेयर चाललेलं, त्याचा शिअर स्ट्रेस हा डायरेक्टली प्रोपोर्शनल राहील द रेट ऑफ शिअर स्ट्रेनची. ओके, हे फॉर्म्युले लक्षात घ्या. स्टेटमेंट आणि पुढे फॉर्म्युले परत सांगतो ते मी डायरेक्ट, म्हणजे न्यूमरिकल्स खूप वेळेस विचारतात ते पाहणार आहे आपण. मग तिथे टाईप आहे, दोन टाईप अगेन, कायनेमॅटिक विस्कॉसिटी आणि डायनॅमिक विस्कॉसिटी. ओके, हा सेपरेट डायरेक्ट क्वेश्चनच उचलला मी, जो की एक्झाममध्ये खूप वेळेस विचारलेलं. डिफाईन कायनेमॅटिक अँड डायनॅमिक विस्कॉसिटी अँड गिव्ह इट्स SI युनिट्स. ओके, सो दी So kinematic viscosity is the ratio between the dynamic viscosity and mass density of the fluid. Okay, and it is denoted by gamma, and gamma is equal to mu upon rho. Okay, as it is the ratio of dynamic viscosity to the density of fluid. सिम्पली कायनेमॅटिक विस्कॉसिटी ही मात्र वेगळी आहे. मी जसं
अगोदर सांगितलं. म्यूला तुम्ही डायनॅमिक व्हिस्कोसिटी बोलणार, कोएफिशियंट ऑफ व्हिस्कोसिटी और सिम्पली व्हिस्कोसिटी हे एकच आहेत, पण कायनेमॅटिक व्हिस्कोसिटी इज डिफरंट ॲज इट इज द रेशिओ ऑफ व्हिस्कोसिटी टू दी डेन्सिटी ऑफ फ्लुइड. मग इथे युनिट चेक करून पहा, तुम्हाला युनिट मात्र इथे थोडं सॉल्व करून भेटेल, मीटर स्क्वेअर पर सेकंद. तर इथे युनिटसाठी थोडंसं डायरेक्ट नाही भेटणार, कारण म्यूचं युनिट काय, न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर, आणि परत डेन्सिटीचं युनिट काय ते अपॉन असेल, अपॉन kg पर मीटर क्यूब, बरोबर. तर त्याला सॉल्व केलं तुम्ही तर ते मी रिव्हर्स होईल, मीटर क्यूब अपॉन kg. ओके, तर इथे मीटर स्क्वेअर कॅन्सल होईल, इथे मीटर राहील, आणि परत न्यूटनची व्हॅल्यू ठेवावं लागेल. न्यूटनची व्हॅल्यू काय असते, kg मीटर पर सेकंद स्क्वेअर. ओके, kg मीटर पर सेकंद स्क्वेअर. तर त्याच्यावरून तुम्ही घेतलं तर ते युनिट मीटर स्क्वेअर पर सेकंद भेटेल. ठीक आहे, आता इथे फार जास्त हे होतं आहे, ते कॅल्क्युलेट करून पहा. न्यूटनची व्हॅल्यू काय राहते, kg मीटर पर सेकंद स्क्वेअर. ओके, ही व्हॅल्यू इथे वरती ठेवा, त्यातलं kg कॅन्सल होईल, सेकंद आणि सेकंद स्क्वेअरमधला एक सेकंद न्यूमरेटरचा कॅन्सल होईल, डिनॉमिनेटरचं एक शिल्लक राहील, आणि राहिलेले युनिट पहा. इकडे मीटर वरती एक बाकी आहे आणि हा एक, तर मीटर स्क्वेअर पर सेकंद राहील. ठीक आहे, ते करून पहा ऑन पेपर. तर मीटर स्क्वेअर पर सेकंद युनिट इम्पॉर्टंट आहे, त्यासाठी मी कसं आलं ते इथे सांगितलेलं आहे. देन डायनॅमिक व्हिस्कोसिटी, it is defined as shear stress required to produce unit rate of shear strain as per Newton's law of viscosity. तर त्याची डेफिनेशन डायरेक्टली येईल, त्याला वेगळी गरज नाही. डायनॅमिक व्हिस्कोसिटी आपण पहिलेच केलं, म्यू इज इक्वल टाऊ अपॉन डी अपॉन डी वाय. ठीक आहे, शिअर स्ट्रेसला इथे टाऊ पण डिनोट केलेलं आहे, इथे रो केलेलं आहे. ठीक आहे, पण एकच लक्षात घ्या नोटेशनमध्ये टाऊ पण टाऊच यूज केलेलं आहे एक्झाम ठिकाणी, नोटेशन बदलतं तिथे. न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर परत SI युनिट. ठीक आहे, तर हेच 2-3 फॉर्म्युले ह्याच्यावर प्रॉब्लेम्स आहेत. तर हा प्रॉब्लेम पाहायचा, ए प्लेट 0.025 mm distant from a fixed plate moves at 60 centimeter per second and require force of 2 Newton per unit area, that is 2 Newton per meter square, to maintain this speed. Determine the fluid viscosity between the plate. तर आता काय दिलेलं आहे ते गरजेचं आहे तुम्हाला. प्लेट आहे, प्लेटची थिकनेस आहे ती, ती प्लेट किती मूव झाली डिस्टन्सनी त्या फ्लुइडमुळे, तर ते दिलेलं आहे. DY ते MM दिलेलं आहे, मीटरमध्ये करायचं 0.025 mm, त्याला मीटरमध्ये इंटू 10⁻³ मीटर होईल. पुढे 60 सेंटीमीटर पर सेकंद व्हॅलॉसिटी आहे ती. ठीक आहे, प्लेट मूव्ज जरी नाही समजलं तर आपल्या युनिटवरून समजतं. ठीक आहे, एका वेळेस तुम्ही कन्फ्यूज झाले ते नेमकं काय दिले, तर त्यावेळेस प्लेट मूव्ह होते प्लेट, पण ती स्पीड दिली, तिची व्हॅलॉसिटी दिली 60 सेंटीमीटर पर सेकंद, तेही परत मीटर पर सेकंद घ्यायचं आहे. DV 0.6 मीटर पर सेकंद होईल 60 सेंटीमीटरचं. 60 सेंटीमीटर पर सेकंद इज नथिंग बट 0.6 मीटर पर सेकंद. देन व्हॅलॉसिटी ग्रॅडियंट है ना, जो DU/DY जो रेशो आहे ॲक्च्युली त्याला व्हॅलॉसिटी ग्रॅडियंट म्हटलं. ओके, DU किंवा DV/DY
इज इक्वल टू मग डी व्ही आहे डी वाय आहे, तर त्याच्यावरून व्हेलॉसिटी ग्रॅडियंट मग तो डायरेक्ट एकदा डी व्ही बाय डी वाय आल्यानंतर आपल्याला पुढचं माहीत होईल. तर ती व्हॅल्यू आली 24,000 पर सेकंद. ठीक आहे, मी तिथे युनिट सुरुवातीला सांगितलं होतं पर सेकंद असेल त्याचं युनिट फक्त व्हेलॉसिटी ग्रॅडियंटचं. शिअर स्ट्रेस दिलेला आहे. ओके, फोर्स ऑफ 2 न्यूटन पर मीटर पर युनिट एरिया म्हणजेच 2 न्यूटन पर मीटर स्क्वेअर तो शिअर स्ट्रेस. आणि मग फॉर्म्युला माहिती आहे टाऊ इज इक्वल टू म्यू इंटू डी यू अपॉन डी वाय. त्याच्यावर मग म्यू म्हणजे आपला डायनॅमिक विस्कॉसिटी जो फाइंड करायचा आहे, म्यू इज इक्वल टू टाऊ अपॉन डी व्ही बाय डी वाय. ओके, तर सिम्पली हे कॅल्क्युलेशन भेटेल तुम्हाला. स्ट्रेट फॉरवर्ड आहे, फक्त सुरुवातीला काय गिवन आहे हे इम्पॉर्टंट आहे. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम पहा. याच्यातही ॲट अ पॉईंट इन अ लेयर ऑफ फ्लुइड द शिअर स्ट्रेस इज 6 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. शिअर स्ट्रेस क्लिअर दिलेलं आहे, टाऊ दिला आहे. व्हेलॉसिटी ग्रॅडियंट म्हटल्यावर डायरेक्ट रेशो दिलेला आहे. ओके, व्हेलॉसिटी ग्रॅडियंट इज 0.2 मीटर पर सेकंद पर मीटर, ते मीटर कॅन्सल होतं, पर सेकंद. ओके, कॅल्क्युलेट द कोएफिशियंट ऑफ डायनॅमिक विस्कॉसिटी. वर्ड परत वेगवेगळं विचारतात. फाइंड विस्कॉसिटी म्हणतील, कॅल्क्युलेट डायनॅमिक विस्कॉसिटी और कोएफिशियंट ऑफ डायनॅमिक विस्कॉसिटी एकच, म्यूच आहे तो. तो शिअर स्ट्रेस दिलेला आहे, गिवन डेटा पहा. शिअर स्ट्रेस दिलेलं आहे डी व्ही बाय डी वाय. व्हॅलॉसिटी ग्रॅडियंट म्हटलं तर डायरेक्ट डी व्ही बाय डी वाय दिलेलं आहे. तर सिम्पली पुट इन युअर फॉर्म्युला दॅट इज टाऊ इज इक्वल टू म्यू इंटू डी व्ही बाय डी वाय and therefore mu is equal to tau upon dv by dy. You will get the answer. Okay, dynamic viscosity सिम्पल आहे, एकच फॉर्म्युला, त्याला रिअरेंज करायचं. फक्त तुम्हाला गिवन डेटा प्रॉपर फाइंड करता आला पाहिजे. त्याच्यासाठी पहा, प्रॉब्लेम्स सॉल्व करणं काही जणांना ह्याच्यामुळे जमत नाही, हे थेअरी क्लिअर करत नाही. ठीक आहे, थेअरी पॉईंट जे आपण सांगितलेलं तेवढीच थेअरी क्लिअर करा, मग प्रॉब्लेममध्ये काहीच प्रॉब्लेम येत नाही. ओके, हा एक परत याच्यावरचा न्यूमेरिकल आहे. ठीक आहे, तो कायनॅमेटिक आणि डायनॅमिक विस्कॉसिटीवरचा आहे. अ फ्लुइड विथ ॲब्सोल्यूट व्हॅलॉसिटी ॲब्सोल्यूट विस्कॉसिटी ऑफ 0.98 न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर आहे. ॲब्सोल्यूट विस्कॉसिटी म्हणजे ती डायनॅमिकच असेल. ओके, आणि जरी म्हटलं बरेच आता तुम्ही वर्ल्डमध्ये गोंधळ करू नका, तो युनिट आहेच आपल्याला. ठीक आहे, अँड कायनेमॅटिक विस्कॉसिटी ऑफ 3 मीटर स्क्वेअर पर सेकंद डिटरमाइन द डेन्सिटी ऑफ फ्लुइड. ओके, तर कायनेमॅटिक विस्कॉसिटी ही वेगळी, अगोदर सांगितलं मी, वेगळी डेफिनेशन आहे. आणि न्यूमेरिकलमध्ये त्याच्या बाबतीत कन्फ्यूज व्हायची गरजच नाही, कारण कायनॅमेटिक विस्कॉसिटीला कायनॅमेटिक विस्कॉसिटीज मेन्शन केलेलं असेल, ओनली विस्कॉसिटी पण नाही किंवा वेगळा वर्डही नाही. तर कायनॅमेटिक विस्कॉसिटीज म्हटलं असेल आणि युनिट वेगळं आहे. ओके, तर ह्या 3 टर्मचं रिलेशन आपल्याकडे डायरेक्ट ॲब्सोल्यूट विस्कॉसिटी म्हणजेच डायनॅमिक विस्कॉसिटी दिलेली आहे, कायनॅमेटिक विस्कॉसिटी दिली. तर फॉर्म्युला एकच आहे, न्यू इज इक्वल टू म्यू अपॉन रो किंवा गॅमा इज इक्वल टू म्यू अपॉन रो, हा एकच फॉर्म्युला आहे. तर जी टर्म माहीत नाही आहे ती फाइंड करा, रो रिअरेंज करा. रो इज इक्वल टू म्यू अपॉन गॅमा येईल. तर व्हॅल्यू पुट करा, दोन्ही व्हॅल्यू दिलेले 3/0.98 दॅट विल बी 3.0612 kg per meter cube डेन्सिटीचं युनिट. ओके, अँड देअरफॉर द डेन्सिटी ऑफ द फ्लुइड इज दिस. ओके, तर सिम्पल आहे. पहिले थेरी टर्म्स क्लिअर करा, फॉर्म्युले क्लिअर करा. नंबर ऑफ प्रॉब्लेम तुम्हाला बुकमध्ये मिळतील, हेच प्रॅक्टिस करा. ओके, थँक्यू.